मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत मित्रांनो हिंगणगाव या गावामध्ये. हिंगणगाव तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो 15 मे रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे या ठिकाणी ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान भरवण्यात आलं आहे. मित्रांनो, या मैदानाचे नियम अटी कसे आहेत, बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, मैदान कसं आहे, हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? सुरेश सोपानराव बोहिटे, हिंगणगाव. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला आहे आणि कशानिमित्त आहे? या मैदान हे हिंगणगाव यात्रेनिमित्त 15/5/2024 आहे. किती वर्षाची परंपरा आहे तुमच्या या गावातील मैदानाला? ह्या गावाच्या मैदानाला परंपरा 25 वर्षाची, पण या जागेवर हे 3रं-4थं मैदान आहे. बरं, आता हे मैदानाचं स्वरूप काय? ओपन आहे, आदत आहे, दुसरा आहे, कसं आहे? हे ओपन मैदान आहे. बरं, आणि किती तारखेला पार पाडणार आहे? हे 15 तारखेला 15 मेला पार पाडणार आहे. आणि लोकेशन काय मैदानाचं? लोकेशन हे हिंगणगाव कापशी ह्या रस्त्यावरच्या लगत आहे. बरं, आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे दादा? आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आम्हाला सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळेल परवानगी? ही 2 दिवसात, अगर 1-2 दिवसात भेटेल. तर त्याचबरोबर दादा, आता या मैदानातील बक्षिसाचं स्वरूप 1 ते शेवटपर्यंत सगळं सांगा. पहिलं बक्षीस आहे का नाही 75,000 रुपये आणि ढाल. दुसरं बक्षीस आहे 55,000 आणि ढाल. तिसरं बक्षीस आहे 35,000 आणि ढाल. चौथं बक्षीस आहे 25,000 आणि ढाल. 5वं बक्षीस आहे 15,000 आणि ढाल. आणि 6वं बक्षीस आहे 11,000 आणि ढाल. तर ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे का? हो, घेतली जाणार आहे. कधीपर्यंत ऑनलाईन नोंदणी, कुठल्या तारखेपर्यंत, किती वाजेपर्यंत चालू राहणार आहे दादा? 14 तारखेपर्यंत, 14 मेपर्यंत संध्याकाळपर्यंत ही ऑनलाईन नोंदणी घेतली जाईल. मैदानावरती नोंदणी घेतली जाणार आहे? मैदानावर नोंदणी नियमाप्रमाणे 15 तारखेला 11 वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. बरं, आता एक आयोजक या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? या मुलाखतीनिमित्त मी या सर्व गाडी मालकांना आणि पब्लिक, जी बघणार पब्लिक आहे त्यांना एकच आवाहन करू शकतो की तुम्ही या मैदानाला ची शोभा वाढवण्यासाठी या गावात आपल्या बैलगाड्या तुम्हाला योग्य निर्णय मिळेल, तुम्ही इथं यावं ही विनंती. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? शंकर कुंडलिक बोहिटे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? किती वर्षाची परंपरा आहे, कशानिमित्त होतं आहे मैदान? बऱ्याच वर्षापासून परंपरा आहे, परंतु या ठिकाणी का नाही 3 वर्षापासून हे 3रं वर्ष की या ठिकाणी मैदान होतं. हां, मैदानाची परंपरा चालू आहे. बरं, आता हे एक्झॅक्ट मैदान कुठे, लोकेशन सांगा परफेक्ट. हे हिंगणगाव कापशी रोडला आहे. हां, आणि कुठल्या बाजूला आहे? हे पूर्व बाजूला आहे. हां, त्याचबरोबर मैदानामध्ये गाड्या कशा धावणार आहेत, कुठल्या दिशेकडनं कुठल्या दिशेला धावणार आहेत? पश्चिम दिशेपासून पूर्व दिशेला. बरं, आता वळूयात दादा आपण मैदानाकडं. मैदानातली माती कशी आहे, मैदानाचं स्वरूप काय, माती कशी आहे मैदानाची? माती ही मध्यम स्वरूपाची आहे, चांगली आहे. आणि रान कसं आहे? आणि उराटीचं मैदान, उराटीचं रान आहे मित्रांनो. त्याचबरोबर आता दादा, या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत? एकूण 10 फाट्या आहेत. हां, फाट्यांच्या आतामधलं अंतर किती आहे? 12 फूट आहे. हां, आणि त्याचबरोबर या मैदानाचा पल्ला किती असणार आहे, किती फुटामध्ये पल्ला आहे? हा 900 फुटाचा आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात, मुबलक जागा आहे का? 30, 25, 30 म्हटलं तर एका टायमाला उभं राहू शकतो. एवढे मुबलक जागा शिल्लक? जागा भरपूर आहे. त्याचबरोबर दादा, निकाल रेषेच्या समोर किती फूट जागा शिल्लक आहे? 500 फूट शिल्लक आहे जागा. बैलांना थांबण्यासाठी मुबलक आहे का? हां, भरपूर आहे. या ठिकाणी किती मैदान होऊन गेलेले आहेत? पहिले इथे 4 ठिकाण घेऊन गेले. 4 मैदान होऊन गेलेले. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण नाही, अजिबात काही नाही. विहीर, ओढा, नाला असं नाही, काही जवळ नाही. त्याचबरोबर या मैदानाला किती टक्के बॅरिकेड असणार आहे? हे बॅरिकेड हे 50% राहणार आहे. बरं, चालतंय. तुम्ही एक आयोजक या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? की या ठिकाणी येऊन सर्वांनी आपापल्या पद्धतीनं, योग्य रीतीनं किंवा नियमानुसार हे मैदान होणार आहे. त्यामुळे सहकार्याची भावना सगळ्या ग्रामस्थांना ते राहणार. त्याचबरोबर बैलगाड्या मालकांची राहावी अशी विनंती करतो मी. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? विशाल गजानन बोहिटे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? किती वर्षाची परंपरा आहे आणि कशानिमित्त मैदान होत आहे? यात्रेनिमित्त हे मैदान होतं आहे, हिंगणगाव यात्रा. हे 3 इथं 3रं मैदान आहे.
बरं. हिंगणगावचे. तर आता वळूयात दादा मैदानाच्या नियम अटींकडे. पहिला नियम विचारतो, बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल या मैदानामध्ये? बैलाचा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावर हा निकाल दिला जाईल. त्याचबरोबर एखादी विजेती गाडी ज्यावेळेस विजयी होते आणि एखाद्या चालकाने त्या गाडीतील बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? ती गाडी बाद केली जाईल. फक्त 2 फेरे पळून याच्या आधी का टाइम लिमिट असणार? टाइम लिमिट. त्याचबरोबर गटाला गाडीमध्ये सामना झाला तर कसा निकाल दिला जाईल? गटाला सामना निकाल झाला तर दोन्ही गाड्या परत रिटर्न पाठवण्यात येईल. त्याचबरोबर सेमीफायनलला फायनलला दोन्ही मालकाचं संबंध झालं तर नाहीतर मग पुन्हा पळवलं पुन्हा पळवलं. त्याचबरोबर दादा लॉबी टचचा निर्णय काय असणार आहे? एक बैल आणि एक चाक गेले दुसऱ्या ह्याच्यात चाकुरीमध्ये दुसऱ्या लॉबीमध्ये तर गाडी ती बाद केली जाईल. त्याचबरोबर आता दादा एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळेस 5 गट खाली जातील. त्यांना टाइम लिमिट किती असणार आहे? एक 7 मिनिटाचं टायमिंग लिमिट असणार. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रताप तात्या, विकास सर जगदाळे आणि झेंडा पंचचं काम धनावडे बापू कोरेगावकर करणार. त्याचबरोबर मैदानाला बॅरिकेड किती टक्के? 50% बॅरिकेड. ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी दिवसभर इथं पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत. ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात आली का? ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे आता मैदान गावापासून थोडंसं लांब आहे, शेतात आहे राम, तर ह्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात पिण्याच्या टँकरची व्यवस्था आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न दादा, या मैदानामध्ये थेट फायनलसाठी गावगाठी अथवा आयोजकाची गाडी पळवली जाईल का? नाही, कोणतीही गाडी पळवली जाणार नाही गावात. चालतंय. आता एक शेवटचा प्रश्न दादा, तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल? सगळ्यांनी भरपूर संख्येने उपस्थित राहावे हिंगणगावच्या वतीने हे आव्हान करतो. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? दत्तात्रय पंढरनाथ बोटे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदान हे भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवले जाते आणि पारंपरिक मैदान आहे. बरं, आता आम्ही काय होतो दादा, बऱ्याच ठिकाणी मैदानामध्ये जातो, निकाल रेषेच्या समोर मोठ्या प्रमाणावरती पब्लिक थांबतं किंवा प्रेक्षक थांबतं, त्याच्यामुळे चांगल्या पळणाऱ्या बैलगाडीवरती अन्याय होतो. तर निकाल रेषेवरचं पब्लिक कंट्रोल करण्यासाठी कसं तुम्ही निर्णय घेतला आहे काय? नाही, निकाल रेषेच्या समोर आहे ना, आमच्या इथं मैदानात पब्लिक जास्त थांबतच नाही आणि निकाल स्वच्छ होतो आणि पारदर्शक होतो. त्याच्याबद्दल तुम्ही काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना? सर्व बैलगाडी चालक मालकांना एवढंच आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आमच्या गावाच्या यात्रेच्या निमित्ताने भरवलेली बैलगाडी शर्यत त्याला प्रतिसाद द्यावा एवढंच. त्याचबरोबर दादा, आम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल झालेली संपन्न झालेली पाहायला मिळेल का? हा, तुम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाशातच फायनल ही बघायला भेटणार एवढंच. सांग बरं बोला, सांग बरं, बच्चा नावानं सांग बरं, सांग बरं बोला, सांग बरं.